बोचांची काय सिरीज लावली आहे का माझ्या फीड मध्ये? बापाने जर तुला पट्ट्याने मारले असते ना तर आज फालतूगिरी तू केली नसती, माहिती आहे का? फॅमिली कॉन्टेंट आहे म्हणून याचा असल्या शिव्या घातल्या असताना बाई सकाळ दुपार संध्याकाळ हाकताना मुतताना उठताना बसताना प्रत्येक माणूस आज जे करतोय ते म्हणजे रील स्क्रोल करणं. नाही बघा आपण डायरेक्ट मुद्द्यात हात टाकूया यार. बघा हा रील. Check out these glutes. It's okay, don't worry about it. I'm going to teach you how to get up there yourself with different squat stances, okay? This is crucial. So first of all, the wide sumo squat. You're not going to really beat this one for glute recruit. This is where my feet are out wide, toes angled out, and I'm really driving through the heels, as you can see. काय दिसतंय याच्यात? मला जे दिसतंय तेच तुम्हाला दिसतंय? काय आहे हे? स्लेक्स आहे, याला काय म्हणणार आहे? काय काय घातलं काय एवढं? कसं दिसतंय ते घाणेरडं? शी बोचे, त्याचे बोचे फ्लेक्स करतोय. यासाठी मी 1 लाख केलेत का फॉलोवर? यासाठी मी 1 लाख केला युट्यूबर? की आता माझ्या फीड मध्ये कोणाचे तरी बोचे येईल आणि मी ते बघणार? Get a little bit lower, and it's great for all around leg development. See how I kick my knees out as I drive up? I find this one. अरे माणूस आहे ना मर्दासारखा, मर्दकेडी तू हे काय करतोयस तू फालतूगिरी? या व्हिडिओ मध्ये जर तुम्ही नीट बघायला गेलात तर तुम्हाला 2 नीच माणसं दिसतील. एक जो दिसतोय जो व्हिडिओ मध्ये आहे बट ऑब्वियस, आणि जो दुसरा नीच आहे जो या व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये पण त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला दिसतोय, तो म्हणजे सिनेमॅटोग्राफर, व्हिडिओग्राफर, डीओपी. अरे इतकी काय तुला मजबुरी आली होती की तुला याचा व्हिडिओ शूट करायचा आहे? ते पण इतक्या आत शिरून थोडा अजून आत शिरला असता ना तर मला वाटतं याला ब्लॅक होल मध्येच घुसला असता. शार्प. As you can see, फॅमिली कॉन्टेंट आहे म्हणून याचा असल्या शिव्या घातल्या असताना. as you can see, and it's great for all around leg development. किती आत शिरतोय बघा, किती आत शिरतोय. चुकून माकून जर तो माणूस पादला असता ना रे तर मेला असतास तू, मेला. इतक्या आत जाऊन कोण शूट करतं? अख्खा जिम एक साईडला राहिला आणि हा याच्या बोचांचं शॉट सुरूच आहे. याला कसलं रील येतात यार फीडवरती. आपण पुढच्या रील कडे जाऊया. हा जो दुसरा रील आहे ना तो बघण्या अगोदर जर तुम्ही जेवत हा व्हिडिओ बघत असाल तर मित्रा बंद कर, मित्रा मैत्रीण जे काय आहे हा व्हिडिओ बंद कर, पहिला जेवून घे त्याच्यानंतर बघ. नाही माझे व्ह्यूवरशिप गेले तरी चालेल. नाही बघ बघतोयस तो अजून, नको बघूस, थांबव व्हिडिओ, बॅक कर, जेव नीट आणि मग बघ. कारण का मला असं नको आहे की तू हा व्हिडिओ बघता बघता उलटी करशील, खाल्लेलं सगळं बाहेर काढशील. खरं होतंय खरं. नाही हे बघ प्लीज, नो नो नाही नको. अच्छा तुझ्या रिस्क वरती बघतोय, ठीक आहे बघ हा व्हिडिओ. उलटी आली येणारच. काय करतोय तो? दाढी करतोय, तेच खातोय. मरत का नाही साप नष्ट का नाही होत? मरा काय फालतू लोक आहेत यार. शी. तर अजून एक प्राणी माझ्याकडे आहे, बघितलं? बोचांची काय सिरीज लावली आहे का माझ्या फीड मध्ये? एका मागोमाग एक कोणाचे तरी बोचे येत आहेत. काय यार, असं फटकवला पाहिजे होतं ना तुला लहानपणीच. तुझ्या बापाने जर तुला पट्ट्याने मारले असते ना तर आज फालतूगिरी तू केली नसतीस, माहिती आहे का? माझ्या फीड मध्ये जर परत बोचे हलवताना दिसला असतो भाई, एक ना ऑप्शन ऍड केला पाहिजे याच्यामध्ये ना, आपण व्हर्च्युअल स्लॅब टाकलं ना की त्यांना खरोखर जाऊन फटके पडले पाहिजे, फटाक करून. मित्रांनो पहिला रोस्ट आहे म्हणून मी काही जास्त रोस्ट करणार नाही आणि जास्त कोणाला बोलणार पण नाहीये. पण ना शेवटचा आपण या रीलला डिकोड करत जाऊया. ही रील बघा. अरे टावल दो ना टावल. सुनो तो सही, वो मेरा भाई है. वो मेरा भाई है. वो मेरा भाई है. तो जो मुलगा असतो जो टॉवेल मागतो, जो बोलत नसतो, जो सिच्युएशन बघत असतो, ज्यासाठी इतकं सिच्युएशन बिल्ड केलं तो तिचा भाऊ असतो. तिचा भाऊ तिचा. आता कितीतरी असंख्य प्रश्न असे आपल्या समोर स्क्रिप्ट जो रायटर आहे, स्क्रिप्ट रायटर आहे, जो कोणी आहे जरी आपल्या समोर मांडलेला आहे, तर म्हणजे हिचा भाऊ अचानक कुठून आला? का आला? आज भाऊबीज होती आणि हा जो नवरा आहे तिचा, त्या नवऱ्याला माहितीच नाही हिचा भाऊ की हा एरियातला भाऊ आहे, मांडलेला भाऊ की हा बनवलेला भाऊ आहे. म्हणजे हा तोच भाऊ आहे जो हळदीच्या रात्री दारू पिऊन डायरेक्ट आज उठलाय. इतक्या दिवस कुठे होता? अचानक कुठून भाव आला? तर गाईस
थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. मी माझ्या डोळ्यात आता हार्पिक घालून घेतोय आणि जरा गौमूत्र शिंपडतोय जेणेकरून मला शुद्धीकरण होईल. कारण का इतकं सगळं बघितल्यानंतर मला तर बाबा असं वाटतंय की ही दुनिया माझ्यासाठी नाही आहे. सो मी आता चाललो आहे एव्हरेस्टवरती. काही दिवस तिकडे जरा आराम होणार. थंड बर्फ माझ्या इथे शेकून घेणार आहे कानाला आणि डोक्याला, जेणेकरून डोकं आणि सगळं अख्खं अंग स्थिर होऊन जाणार आहे माझं. सो तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ सगळ्यांसोबत आणि सबस्क्राईब करा. जसा हा व्हिडिओ माझा इंस्टाग्रामवरती चालला तर तसंच तुम्ही इथे सुद्धा मला जरा सपोर्ट करा यार. बस क्या भाई, थोडा तो बनता आहे ना भाई. एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला सपोर्ट नाही करणार का भाई? तसं करा. आणि बाय द वे आपल्याकडे आहे आपला सिल्वर प्ले बटन, जो की याच महिन्यात आलेला आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट ऑल. ते इन्स्टावरती 100K, युट्यूबवरती 100K. आता लवकरच मला गोल्डन प्ले बटन पाहिजे. सो त्यासाठी सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि थँक्यू सो मच. खरंच थँक्यू सो मच मनापासून. युट्यूब इन्स्टाला जसं प्रेम दिलात हे प्रेम पुढे पण द्या. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. सॉरी, थँक्यू सो मच. आणि तुम्ही पण हार्पिक घ्या, डोळा टाकायला कामाला. बाय बाय, लव्ह यू, थँक्यू.